अंगण तैनात केलं गेलं आहे. एक्स्ट्रा कव्हर आहे, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आणि शॉट फाईन लेगला देखील एक क्षेत्ररक्षक सज्ज केला गेलाय. स्ट्राईक एंडला गणेश जीमन, नॉन स्ट्राईक एंडला निकेश. ही प्रारंभिक जोडी 3 षटकांची मॅच आणि 18 बॉल मध्ये आता मैदानावरती हे जे युद्ध आहे त्या युद्धाला अगदी थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. गणेश जीवन ऑन द स्ट्राईक. अंपरचा सिग्नल तो लेट्स प्ले मॅचला होती. सुरुवात चिंतामणी निघालाय. ती पंचांच्या डाव्या बाजूने व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ दिस टुर्नामेंट. गोलंदाज चिंतामणी आहे. पहिला बॉल पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल होता. केवळ अलॉंग द कार्पेट दिशा दिल्या बॉलला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये जोपर्यंत बॉलला अडवलं गेले. पहिल्याच बॉलवरती सिंगल रनची मोहर. सेन्सिबल क्रिकेट. पहिल्याच बॉलवरती कोणत्या प्रकारचा आक्रमक फटका नाही. अगदी ज्या लेंथ वरती बॉल आला केवळ दिशा दिली. गॅपमधून बॉलला खेळून काढला आणि पहिल्याच बॉलवरती स्ट्राईक रोटेट. आता आपण स्ट्राईकला जर विचार केला तर डावखुऱ्या त्याचा बॅटर निकेश आहे. त्याच्यासाठी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातो. ऑन साईडला केवळ सर्कलच्या बाहेर 2 अतिरिक्त फिल्डर आहेत आणि पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर अगदी चेक केलं जाते. बॉलला अगदी हलक्या हाताने ढकलून दिलं. एक सिंगल धाव कंप्लीट केली. स्ट्राईक एंडला निकेश. सेकंड बॉल. गोलंदाज पुढे एकदा निघतोय. शफल झाले. कट केलं बॉलला. मागे क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला फील्ड केले थोडेसे फंबल झाले. पहिली धाव अगदी वेगाने कंप्लीट झाली आणि दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट होते. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये सातत्याने तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या चुकीला माफी नाही. थोडीशी चुकी झाली, नजर हटी, दुर्घटना घटी. म्हणजे थोडीशी चुकी त्या ठिकाणी झाली होती आणि त्याच्यावरती अगदी मैदानावरती रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मधला तालमेल देखील अप्रतिम पाहिला. 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट झाल्या. त्यांनी रणसंख्या जाऊन पोहोचले. आफ्टर 2 बॉल्स 3 रन्स ऑन दी बोर्ड. 3 धावा स्कोर कार्ड वरती. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना वीर संघाला आपण पाहतो. ऑन साईडला आता मात्र 3 क्षेत्ररक्षक निकेशसाठी तैनात केले गेले. जर फ्रंट ऑफ द विकेट पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर मध्ये सर्कलच्या बाहेर त्याच्याबरोबर लॉंग ऑफ हे क्षेत्ररक्षण आहे फ्रंट. षटकातील तिसरा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा निघतो. हलक्या तारखेवर स्टिअर केलं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या बॉलला अडवलं गेलंय. तर म्हणजेच हा डॉट बॉल आलाय. तर इथून तुम्हाला डॉट बॉल हाताळणं गरजेचं आहे. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये निश्चितपणे एक शांत क्रिकेट मैदानावरती सादर करण्याचा प्रयत्न होतोय बोंडवलीच्या माध्यमातून. कारण ही जोडी फार महत्वपूर्ण आहे. इथं तुम्हाला धावा करण्यासाठी गणेशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे आणि या मैदानावरती जबाबदारी घेऊन खेळणं देखील फार महत्वाचं आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि रन बॉल इक्वेशन आतापर्यंत स्कोर कार्ड वरती पाहताय. प्रत्येक बॉलवरती 1-1 अर्थात 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 3. चिंतामणीला पुन्हा एकदा आपण इन ऍक्शन पाहताय. समोर निकेश. 4था बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बिग हिट. अगदी बॉल गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. सीमारेषा पार. या स्पर्धेमधला पहिला 4 रन चौकार. अंपायर्स खेळाडूंपर्यंत पोहोचवतात. पुढचा बॉल फ्री हिटचा सिग्नल आलाय मैदानावरती. नेक्स्ट बॉल फ्री हिट म्हणजे आता बॅटरकडे या बॉलवरती लायसन आहे. या बॉलवरती 2 गोष्टींचं उल्लंघन झालं. म्हणजे रनआउट आणि हँडलिंग द विकेट हे दूध काढले तर बॅटर बाद होईल. त्याच्यामुळे आता या बॉलवरती लायसन आहे. आपल्याला हवे त्या रेंज मध्ये हवे तिकडे आणि हवा तसा फटके खेळण्याची मुभा आहे या बॉलवरती. चिंतामणी थोडंसं चिंतेमध्ये जाणवतोय कारण मागच्या बॉलवरती चांगला फटका होता.
चला फ्री हिट नाहीये, अंपायर संपूर्ण स्पर्धेमध्ये फ्री हिट नाहीये. आमचे आयोजन कमिटी सांगतात की फ्री हिट नाहीये. तर नो बॉल वरती फ्री हिट नसणार आहे, याच्यावरती देखील ती सर्वांच्या नजर असू द्यात. नेक्स्ट बॉल. चिंतामणी पुढे एकदा बॉल घेऊन निघतोय समोर. निकेश आव्हान यावेळी येस यू मिस आय विल हिट, यावेळी यष्टांचा वेध आणि फलंदाज क्रमांक पहिला बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. खाजा चिंद शामियाने के तले आजा जरी क्रमांकावरती बॅटर मैदानावरती दाखल होतो. त्यावेळी त्याच्या खांद्यावरती बराच संघाचा दारोमदार जबाबदारी. इथून आता पार्टनरशिप बिल्ड होणं हे अगदी बोंडवली संघाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे, कारण 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत, लॉस ऑफ 1 विकेट, 8 रन्स ऑन दी बोर्ड. आणि आता मात्र दर्शन मैदानावरती दाखल होतोय. 3 षटकांची मॅच आहे आणि या 3 षटकांमध्ये तुम्हाला एक डिफेंडेबल स्कोर कार्डवरती लगावणं हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. चिंतामणी राईट उर्द विकेटनं. नेक्स्ट बॉल. स्ट्राईक हेडला दर्शन. शफल झाल्या, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्पष्ट नकार. एक धाव कंप्लीट. अगदी लेग बाईचा इशारा आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 लेग बाय सांगतो आणि पंचांच्या माध्यमातून सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. एकच्या मदतीनं रणसंख्या जर पाहिली तर 9 या आकड्यावरती 1 to go शेवटचा बॉल आहे या षटकातील. एक चांगला फटका आला, मात्र दुसऱ्या बाजूने चिंतामणीने देखील धावफलकावरती लगाम लगावलाय. ते थांबून ठेवलंय बॅटिंग करणाऱ्या बोंडवली संघाला. लास्ट बॉल आहे अगदी समोर जर पाहिलं तर बॅटर आहे गणेश जीमन. हलक्या हाताने टॅप केलं, पॉईंटचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट झाले. पहिलं षटक या ठिकाणी संपवलं गेलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत, लॉस ऑफ 1 विकेट, 10 रन्स ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. तोपर्यंत या ऐकूयात पुन्हा एकदा डिझेला. क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 च्या माध्यमातून एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती त्यामध्ये त्याच्यानंतर अंपायरच्या माध्यमातून तो नॉट आउट सिग्नल ही पाहिजे.
जर लाईन्स करून दिली तर लाईनच्या बराचसा बाहेर हा बॉल होता आणि तिथून अंपायरचा सिग्नल आला व्हाईट बॉलचा. पुढे एकदा स्टेप आउट झाले, आपल्यापर्यंत पोहोचवतोय. हा एक व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीनं रणसंख्या जर पाहिली तर 13 या आकड्यावरती आहे. आतापर्यंत 3 बॉल जे आहेत ते 3 बॉल एक्स्ट्रा डिलिव्हर करून मैदानावरती झालेत. तुम्हाला गोलंदाजी चांगलं करणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटच्या मैदानावरती बॅटनं आलेल्या धावा या तुम्हाला निश्चितपणे 13 झाल्यात. एक चेंडू आतापर्यंत व्हॅली डिलिव्हर करून झालाय. 3 व्हाईट बॉल या मैदानावरती या षटकामध्ये आपण पाहिलेत. तर प्रवीणला समजणं गरजेचं आहे. सकाळचं सत्र सुरू आहे. यावेळी गणेश झिमनच्या बॅटमधून फटका मोठा आहे. लाभ केले बॉलला मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल अप्रतिम आणि फलंदाज क्रमांक दुसरा बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. एक मोठा बॅटर अगदी स्वस्तामध्ये माघारी परतला. सलामीला आले होते, खूप काही खास करू शकले नाहीत आणि खास करून या खेळाडूवर सातत्याने बोंडवली संघाच्या नजरा असतात. मात्र या मैदानावरती या मॅच मध्ये ते गणेश झिमनने थोडंसं निराश केलंय. रणसंख्या स्कोर कार्डवरती अजूनही 13 या आकड्यावरती स्थिर आहे. या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय, म्हणजेच अजूनही पहिल्या सत्रातील 10 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. आणि विद्यमान स्थितीला 2 बॅटर जर पाहिले तर एका बाजूला दर्शन आणि त्यांच्याबरोबर संदीप हे नवीन बॅटर आता स्ट्राईक एंडला दाखल झालेत. लेफ्टी राईट कॉम्बिनेशन पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा हलकासा बदलाव. जसं डावखुरे तसं बॅटर स्ट्राईक एंडला आला. सर्कलच्या बाहेर ऑन साईडला आपण पाहत आहे. वाईड इशलांगा तैनात केलं गेलं. मिड विकेट आहे आणि बॅकवर्ड स्क्वेअर लगेच क्षेत्ररक्षण ऑन साईडला संदीपसाठी. राऊंड द विकेटने आतापर्यंत गोलंदाजी प्रवीणची राहिले. पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट आणि या बॉलवरती देखील फलंदाज बाद. दोन चेंडूवरती 2 लगातार गडी बाद झालेत. म्हणजे प्रवीण ऑन हॅट्रिक. या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक या पहिल्या मॅच मध्ये येईल का? कारण आतापर्यंत 2 लगातारचे गडी बाद झालेत. नवीन बॅटर मैदानावरती कौशल दाखल झालाय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपवला गेला. रणसंख्या असून 13 या आकड्यावरती. हॅट्रिकचा बॉल आहे प्रवीणचा. यावेळी डिफेन्स केलाय, केवळ सन्मान दिला या बॉलला. आणि क्रिकेटमध्ये तुम्ही बऱ्याचदा पाहता ज्यावेळी बॅटर चांगल्या बॉलर चांगल्या रिदम मध्ये असतो त्यावेळी सन्मान देणं देखील गरजेचं आहे. आणि बॉल जर पाहिला तर गुडले स्पॉटवरती होता, स्लॉटमध्ये होता, मात्र त्याच्यावरती बिगिट करण्याचा प्रयत्न झाला नाही. क्रिकेट आहे, अडचणी निर्माण झाल्या की क्रिकेटच्या मैदानावरती सन्मान देणं भाग पडतं. हे सध्याच्या घडीला मैदानावरती चित्र आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पुढच्या बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न होतो. लांगॉनला क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती जातो एक सिंगल धाव कंप्लीट. एकापेक्षा अधिक या बॉलवरती काय मिळणार नाहीये. रणसंख्या 14 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. 1 टू गो. दर्शन आई स्ट्राईक एंडला. 7 चेंडूचा खेळ या पहिल्या इनिंग मधला असूनही मैदानावरती शिल्लक आहे. ते धावा करणं गरजेचं आहे, कारण वीर संघानं पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. जसं प्रवीण आला ते प्रवीणनं 3 अतिरिक्त धावा खर्च करत असताना देखील लाजबाब षटक हाताळलंय. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करतो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला दर्शन. तर बोंडिवली संघाला देखील समजणं गरजेचं आहे. बोंडिवली संघाला इथून धावा स्कोरकार्ड वरती ऍड करणं फार गरजेचं आहे. मोठा खेळणं प्रयत्न, अगदी फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि यावेळी देखील फलंदाज क्रमांक पुन्हा एकदा बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन.
चला वीर संघाला विनंती आहे, वीर संघ टीम मिटिंग घेऊ नका, आपल्याकडे वेळ कमी आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय. 6.5च्या सरासरीनं स्कोर कार्डवरती धावा झाल्या तब्बल 13 आणि या बोंडवली संघाचा उतरता ग्राफ राहिलाय. माफ करा 14 झाल्यात. 1-4-14. नवीन बॅटर रोहन मैदानावरती दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. तसा प्रवीण आला गोलंदाजी ट्रॅकवरती. 3 बॉल वाईट डिलिव्हर. त्याच्यानंतर 6 बॉलमध्ये त्याने केवळ 1 धाव खर्च केली. म्हणून क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर. म्हणजे प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा ज्यावेळी प्रयत्न होतो ना, सत्र सकाळचा आहे, इथे तुम्हाला मैदानावरचे जे ड्यू फॅक्टर आहे तो लक्षात घेणं फार गरजेचं आहे. कारण सकाळच्या सत्रामध्ये बॉल तेवढा एलिव्हेट होत नाही आणि हे सर्व काही लक्षात घेत असताना खेळ करणं फार गरजेचं. असं थोडीशी चुकी झाली, गफलत झाली आणि प्रत्येक बॉल हवेमध्ये मारत असताना अगदी फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाले. शेवटच्या ओव्हर कौशिकला आपण पाहताय, पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लांगांना बॉलला अडवलं गेलं. दुसऱ्या धावेचा कॉल मैदानावरती केला जातोय आणि 2 धावा या बॉलवरती सहजरित्या कंप्लीट झाल्यात. चला 1 शॉट आहे म्हणजे एकच धाव मिळेल. पुढची जी मॅच आहे त्या मॅचसाठी दोन्ही कॅप्टन्सला आपण आमंत्रित करतोय. गावदेवी मांदाठाणे आणि आमशेत विनंती आहे, चला आपण टॉस साठी बोथ कॅप्टन्स प्लीज कम फॉर द टॉस. पहिल्या बॉलचा खेळ संपलाय. 15 धावा स्कोर कार्डवरती शफल झाले. अक्रॉस फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुन्हा बॉलवरती चुकी करणार नाही. फलंदाज क्रमांक आणखी एक. बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन गॉन. नवीन बॅटर महेश मैदानावरती दाखल झालाय. मागच्या बॉलवरती विकेट पाहिला. रणसंख्या अजूनही 16 आकड्यावरती स्थिर आपण पाहताय. चला 2 चेंडूचा खेळ संपला. येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॅटर महेश ऑन द स्ट्राईक एंड, राईट मोर द विकेट ना. तिसरा बॉल घेऊन गोलंदाज निघतोय. यावेळी फटका फ्रंट ऑफ द विकेट गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. दिल मांगे मोर आणि येतोय हा एक लाजवाब फोर. आकड्यावरती जाऊन पोहोचली जाते. पुढचा बॉल आहे. पुढच्या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथून एक सिंगल धाव कंप्लीट. डेंजर एंडला थ्रो आहे. पंचांकडे यावेळी पाहिलं जात आहे. रेफर केलं गेलंय. टीव्ही अंपायरला रेफर केलं गेलं. डिसिजन साठी रिव्ह्यू अंपायरच्या माध्यमातून मागितला गेला आणि आता मात्र शहानिशा केली जाईल आणि याचा जो निर्णय आहे तो आपल्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवला जाईल. तर सन्माननीय अल्पेशजी पारावे, लखन पाटेकर आणि राजूजी पाटेकर या सर्वांचं या स्पर्धेमध्ये क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्याच्याबरोबर हेमंत शेळकेजी देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेदरम्यान स्वागत करूयात. पहिल्या या अंपायर्स या ठिकाणी फलंदाज आहे बाद म्हणजे केवळ एक सिंगल धाव आणि त्याच्यानंतर बॅटर बॅक टू द डगआउट. बस की लवकर मारूया स्टार्टर. दोन चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. रणसंख्या 20-20 या आकड्यावरती.
कमबॅक खूप चांगलं राहिलं वीर संघाचं, कारण पहिल्याच षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज चिंतामणीने. त्याच्यानंतर प्रवीण गोलंदाजी ट्रॅकवरती आले, एक महत्वाचा विकेट त्यांनीही काढला आणि त्याच्यानंतर षटक क्रमांक 3 मध्ये कौशिक देखील आतापर्यंत लाजवाब गोलंदाजी करतोय. 2 गो. सुधीर आहे स्ट्राईक एंडला. हवेमध्ये बॉल आहे, नो मॅच लँड मध्ये पुन्हा एकदा सर्कलचा क्षेत्ररक्षक बॉलवरती जातो, एक सिंगल धाव कंप्लीट. 21 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. पहिल्या सत्रातीला शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती आता स्ट्राईक एंडला बॅटर रोहनला आपण पाहताय. 1 गो. शेवटच्या बॉलसाठी पुन्हा एकदा जसा डाकूचा बॅटर स्ट्राईक एंडला आला. क्षेत्ररक्षणामध्ये पुनश्च एकदा बदलाव करण्याचा प्रयत्न कॅप्टन कडून केला जातो. वीर संघाला विनंती आहे, वीर संघ इतका वेळ घेऊन चालणार नाहीये, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि प्रत्येक मॅच मध्ये आता तुम्हाला जो टाइम लिमिट आहे तो टाइम लिमिट दिला जाईल. त्याच्यामुळे विनंती आहे की जास्त वेळ घेऊन चालणार नाहीये, जितका वेळ उशीर होईल अगदी काही निर्बंध आता मात्र घालावे लागतील, याच्यावरती देखील वीर संघाला खास करून लक्ष असेल. शेवटचा बॉल आहे, गोलंदाज कौशिक राऊंड द विकेटने सज्ज आहे. समोर रोहन स्ट्राईक एंडला. रणसंख्या अजूनही 21-21 या आकड्यावरती. शफल झाले, पुढे एकदा दिशा खराब आहे बॉलच्या. अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. व्हाईट बॉल आणि एक अतिरिक्त रन्सने धावसंख्या 22-22 या आकड्यावरती. बावीस धावा स्कोर कार्ड वरती. नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट मॅचचा टॉस थोड्याच वेळामध्ये केला असेल. गावदेवी मादाटणे आणि त्यांच्या विपक्ष आमशेती संघ मैदानावरती असतील आणि तो देखील एक बिग फाईट मॅच आपल्या भेटीला अगदी थोड्याच वेळामध्ये. शेवटच्या बॉलवरती विकेट काढण्याचा प्रयत्न झालाय, चेंडू निघून जातोय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक डीप मधून वेगाने येईल. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न तर निश्चितपणे केला जातोय. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट झालेत. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. रणसंख्या एकंदरीत जर आपण पाहिली तर धावा झाल्यात 23-24 धावांचा टार्गेट सेट केले गेले. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये टार्गेट ठेवले गेले. 18 मध्ये 24. वीर संघासमोर आव्हान आहे. दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. तोपर्यंत आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जातो, जिथे नरेंद्रचे काम ते करत आणि टॉस जो आहे तो टॉस केला जातोय. हॅलो 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 चेक. चला, मादाडणे आणि आमशेत सर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला 24. चला, आमशेत 23 झाल्या, 24 करायच्यात. चला, एका बाजूला गावदेवी मादाडणे, दुसऱ्या बाजूला आमशेत. एक कॅप्टन कुठे त्याला बोलवरती आला का? त्यांचा आला कुठे? चला, पहिल्या ओव्हरला 10 होते. दुसऱ्या ओव्हरला 4 आले, 14 आणि तिसऱ्या ओव्हरला 9 आले. चला, आमशेत लवकर या. चला, चला, बोंडवली संघाला विनंती आहे. बोंडवली चला मैदानावरती आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि वीर संघाला विनंती आहे, प्रारंभिक जोडी प्लीज मैदानावरती दाखल करा. आपल्याकडे वेळ कमी आहे. प्रत्येक मॅच मध्ये कमीत कमी वेळ हा खर्च करण्याचा आपलाही प्रयत्न असायला हवा. चला, आपण पाहतो एका बाजूला मादाडणे, दुसऱ्या बाजूला आमशेत. आपण पाहू शकतो. चला, मादाडणे नाणेफेकीचा कौल जिंकतोय. प्रथम मित्रांनो, निर्णय काय असेल? बॉलिंग. आणि नक्कीच
असे आपण जर पाहिलं गेल्या वर्षी सुद्धा चांगलं आयोजन पाहिलं, यावर्षी देखील पाहतोय, त्या आयोजनाबद्दल काय सांगशील? अरे बोल बोल. मॅनेजमेंट खूप चांगला आहे, आम्हाला संधी दिली त्याबद्दल थँक्यू. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने गेला नाहीये, तरी किती धावा करण्याचा मानस असेल? जास्तीत जास्त 35 ते 40 धावांचा टार्गेट ठेवू, कारण समोरची टीम पण खूप मजबूत आहे. त्या हिशोबाने चांगला खेळ करायला लागेल आम्हाला. आणि नक्कीच कोणते बॅटर तुमच्याकडे असे आहेत की 30, 40, 35 षटकाच्या सत्रामध्ये आपल्याला बनवायचे आहेत? आमच्यामध्ये तर ऋषिकेश आहे, रतीश, ओमकार यांच्याकडून खूप अपेक्षा आहे की जास्त रन बनवतील आणि संघाला विजयी करतील. आणि नक्कीच तुला सुद्धा तोच प्रश्न, एक आयोजन आपण पाहतोय, नक्कीच चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते, त्याच्याबद्दल तू काय सांगशील? खरंच खूप लिपणीवाळे संघाचं धन्यवाद की आम्हाला इथे खेळायची संधी दिली, कारण नारंगीसारख्या मैदानावर खेळण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही. त्याने आम्हाला संधी, त्याबद्दल थँक्यू. आणि ही स्पर्धा ही क्रिकेट व्यतिरिक्त म्हणजे पर्यावरणाबद्दल गेल्या वर्षी त्यांनी एका 6 मागे 5 झाडं असा एक संकल्प केला त्यांनी. ते पण खूप छान आहे. त्या हिशोबाने ह्या वर्षी सुद्धा असंच काहीतरी पर्यावरणासाठी द्यावं किंवा गावासाठी द्यावं हीच अपेक्षा. नक्कीच एक आयोजकांच्या वतीने चांगला संकल्प पाहायला भेटला. यावर्षी काहीतरी वेगळं नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला बोंडवली संघाला विनंती आहे, घाई करा, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, तुमच्याकडे आता वेळेचे निर्बंध आहेत. 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. या मॅच मध्ये टार्गेट सेट केले गेले. येणारे 18 बॉलमध्ये तब्बील 24 धावांची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे 18 बॉलमध्ये 24 धावा या मैदानावरती आता कंपल्सरी काढायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या वीर संघाला. तर दुसऱ्या बाजूला आता या धावा डिफेन्स करण्यासाठी षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज महेशला आणलं जातं. अनुभव आहे गोलंदाजाकडे, तर तो अनुभवाचा जो कस आहे तो मैदानावरती लावणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. अर्ली ब्रेक थ्रू विकेट्स मिळवणं गरजेचं आहे. आता प्रतिस्पर्धी संघावरती ज्यावेळी तुम्ही प्रेशर क्रिएट कराल, दर्पण निर्माण करणार, त्यावेळीच समोरचा संघ चुकी करेल. आणि तो आता मात्र दर्पण निर्माण करण्यासाठी महेश पहिला बॉल घेऊन निघालाय. पहिल्या बॉलवरती फ्लिक केलंय, बॉल निघून चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला अडवेल या बॉलवरती 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. तर 2 संघाचं खातं उघडलंय. पहिल्या चेंडूवरती धावा आल्यात 2-2. वीर विपक बोंडवली ही विद्यमान मॅच पाहत आहे. इथून मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी डॉट बॉल, विकेट्स या सर्व गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि बोंडवली संघाच्या दृष्टीनं ते प्रयत्न त्या मैदानावरती होणार आहेत. पहिला बॉल पाहिला तर शफल झाल्या ऑन साइडला, नो मॅन्स लँड मध्ये बॉलला खेळून काढले, त्याच्यावरती 2 धावा आल्या. यावेळी शफल झाल्या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील, मात्र नो एंटरटेन. अंपायरचा कोणताही सिग्नल नाहीये बॉलवरती. स्टँडिंग ऑफिशियल्स पंच आपण पाहता, एका बाजूला मयूर मांगेला सर, त्यांच्या बरोबरने आकाश पाटील सर, हे 2 जे ऑफिशियल्स मैदानावरती आहेत. पहिला बॉलवरती 2 धावा आल्या. त्याच्यानंतर ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न झाला आणि तिथून 8 बॉल हलक्या हातानं अगदी कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खेळून काढले. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, केवळ एका धावेवरती थांबवलं जाईल. आता हे तंत्र फार गरजेचं आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. तुमचं क्षेत्ररक्षण आता मैदानावरती फार महत्वपूर्ण असणार, कारण क्रिकेटच्या मैदानावरील सर्वात धारदार शस्त्र म्हणजे क्षेत्ररक्षण आहे. कारण गोलंदाज ज्यावेळेला गोलंदाजीवरती येतो त्याला फटके पडणार असतात, बॅटरला ते धावा काढायचे असतात. मात्र तिसऱ्या बाजूला सर्वात महत्वाची भूमिका ही फिल्डरची आहे, क्षेत्ररक्षकांची आहे. एखादा चांगला फटका अडवला, एखादा चांगला स्ट्रोक अडवला तर आता बॅटरला ते प्रयत्न पुन्हा करायचे. त्याच्यामुळे आता जबाबदारी क्षेत्ररक्षकांवरती आहे. यावेळी चांगला फटका आहे, टायमिंग प्रॉपर नाहीये बॉलवरती, निकेशने चुकी केली आहे आणि या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. माफ करा, संदीप होते बॉलवरती आणि जेल गॅदर करणं गरजेचं, कारण तुमचा संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. पहिल्या सत्रामध्ये धावा पडल्याच आहेत आणि मगाशीच मी उल्लेख केला की आता तुम्हाला जी सर्वात धारदार शस्त्र आहे क्षेत्ररक्षण, ते मैदानावरती चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करायचं. हातामध्ये बॉल होता आणि त्या बॉलला सोडून देत असताना अगदी 2 धावा ही स्कोर कार्ड वरती अर्जित झाल्यात. रणसंख्या 5 या आकड्यावरती. कॅचेस विनिंग द मॅचेस हे क्रिकेटमधलं चांगलं समीकरण आहे. अधोरेखित वाक्य आहे, पकडा कॅच जिंका मॅच. ज्यावेळी तुम्ही हे कॅच पकडाल त्यावेळी नवीन बॅटर मैदानावरती येईल, थोड्याशा अडचणी निर्माण होतील आणि त्यावेळी संघाला मी म्हणेल की कमबॅक करण्याची संधी मिळेल. मागच्या बॉलवरती जेल ड्रॉप झालाय.
बॅटर स्ट्राईक एंडला यावेळी पाहिलं पॉइंटला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, मात्र यावेळी चुकी करणार नाही. फलंदाज क्रमांक पहिला बॅक टू द डगआउट, विकेटचं पतन. आतमध्ये दाखल झालाय. झेल ड्रॉप झाला, त्याच्यानंतर तो झेल गॅदरही झाला. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉलवरती एक वेगळं समीकरण, एक वेगळी संधी आहे. आणि क्रिकेटच्या खेळाचे वैशिष्ट्य आहे म्हणजे प्रत्येक बॉलवरती ते रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि या क्रीडा नगरीमधून एक अद्भुत खेळ आणि या अद्भुत खेळाचा अद्भुत नजारा आपण अनुभवतोय. महेश ज्याच्याकडे अनुभव आहे त्याने मागच्या बॉलवरती विकेट्स देखील प्राप्त केले. आणि यावेळी येस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणि फलंदाज क्रमांक दुसरा बाद. जो पठान में आणि 12 बॉलमध्ये करायचे 19-19 धावा. आता मागच्या बॉलवरती शेवटच्या बॉलवरती जो आपण फटका पाहिला, अगदी क्रिकेटच्या मैदानावरती या फटक्याला नेहमी म्हटलं जातं झाला तर आबाद नाही तर बरबाद, म्हणजे बॅट उलटी केली. आणि मी म्हणेल की तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानावरती खेळणं गरजेचं आहे. कारण 18 बॉलमध्ये 24 धावा करायच्या होत्या, 8ची सरासरी राखायची तुम्हाला मैदानावरती. आणि अशा परिस्थितीमध्ये मोठे फटके खेळायची गरज नाही. तुम्हाला ग्राउंड लेवलचं क्रिकेट जे आहे ज्याला म्हटलं जातं की सिंगल डबल, म्हणजे मुंबईची लाईफलाईन लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल, त्याच्यावरती काम करणं गरजेचं होतं. आणि चुकी झाली आहे बॅटिंग करणाऱ्या वीर संघाकडून. 2 लगातार गडी बाद झालेत. आता जे एक्स्ट्रा प्रेशर आहे ते एक्स्ट्रा प्रेशर मात्र वीर संघाच्या बाजूने येताना दिसतंय. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये आता 19 धावा करायच्या आहेत. तर गोलंदाजी ट्रॅकवरती सर्वात अनुभवी गोलंदाज गणेशला उतरवलं जात आहे. गणेश झिमन राईट मोर द विकेटने निघालाय. समोर प्रवीण आहे. या बॉलवरती मोठा फटका आलाय, मात्र नो मॅच लँड मध्ये उंची जास्त होती, लांबी नव्हती या बॉलवरती. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉलला अडवलं गेले, तोपर्यंत तिसरी धाव कंप्लीट मैदानावरती केली जाते. ती रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब, ज्याचा मी उल्लेख केला की तुम्हाला गॅपमध्ये बॉल ढकलायचे, धावा करायचे. अगदी क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. म्हणजे मैदानावरती तुमचं डोकं जे आहे ते डोकं 90% काम करतं, बाकीचं शरीर आहे ते अगदी डोक्याने चाललेल्या गोष्टी मैदानावरती सादर करत असतं. यावेळी जर पाहिलं तर चांगला फटका होता, क्षेत्ररक्षक नव्हता त्या बॉलवरती. आणि या 360 डिग्रीचे जे मैदान आहे इथे तुम्हाला फटके खेळायचे असतात, म्हणजे गॅपमध्ये बॉल ढकलायचं, तिथून धावा करायच्या असतात. आणि सध्याच्या घडीला वीर संघ आता मात्र तर रणनीती घेऊन मैदानावरती उतरलाय. 3 धावफलक सरसवलाय. हे कमबॅक आहे गणेश झिमनचा. मागचा बॉल पाहिला तर लेग स्टंप वरती बॉल होता, आता अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा बाहेर ठेवला, बॉलला कट करण्याचा प्रयत्न झाला, मात्र नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. आणि यावेळी कमबॅक केलं जात आहे. हा अनुभव आहे खेळाडूचा. प्रत्येक बॉलवरती एक वेगळी लेंथ. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुट वरती खेळण्यास भाग पाडला. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल झाला. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, मात्र दुसऱ्या बाजूला रनिंग बिटवीन द विकेट वीर संघाचा एक चर्चेचा विषय राहिला. प्रत्येक बॉलवरती एक पॉझिटिव्ह इंटेंटनं हे 2 बॅटर्स धावताना आपण पाहत आहे. 2च्या साह्यानं रणसंख्या 10-10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन दी बोर्ड. 3 चेंडूचा खेळ संपलाय. एखादा ब्रेक थ्रू, एखादा डॉट बॉल या मॅच मध्ये अजूनही रंगत निर्माण करायला. आणि तो विकेट बॉल पुढे राहिला. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामध्ये जोपर्यंत बॉल ट्रॅव्हल होतो तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल धावाले. आणि रणसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 8 मध्ये 13 करायचे. येणारे 8 चेंडू शिल्लक राहिले, धावा करायचे 13. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच अजून दोन्ही बाजून ऑन आहे. कारण क्रिकेटच्या मैदानावरती नेहमी सांगितलं जातं की जोपर्यंत शेवटचा बॉल हा डिलिव्हर्ड होत नाही तोपर्यंत कोणतंही भाकीत वर्तवणं
हे नेहमीपणे मूर्खपणाचं लक्षण मानलं जातं. एक मॅच नुकतीच रायगड प्रीमियर लीग मध्ये झाली, त्याचा देखील आपण उल्लेख या षटकानंतर करणार आहोत. 2 चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक आहे. गोलंदाज गणेश पुन्हा एकदा निघतोय. प्रवीण आई स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये बॉलला खेळून काढण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक मिड विकेट मधून जोपर्यंत येईल पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार. सेन्सिबल क्रिकेट आहे. तुम्हाला गॅपमध्ये चेंडू ढकलायचे, तिथून आता प्रेशर बोंडवली संघावरती बनवला जातोय, कारण 1-2 मध्ये कन्वर्ट केलं जाते. क्षेत्ररक्षक थोडेसे दबावमध्ये आहेत आणि रणसंख्या 2च्या मदतीने पाहिले तर 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 1 to go. क्षेत्ररक्षकामध्ये कोणताही बदलाव नाही आणि प्रवीणचं कौतुक करेन, कारण जिथे क्षेत्ररक्षक नाहीये अगदी त्या झोन मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतो. प्रत्येक बॉलवरती सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न क्रिकेट आहे. पॉइंट मध्ये जोपर्यंत बॉलला कॅरी केलं जाईल तोपर्यंत षटक क्रमांक 2 संपलंय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर झाल्या तर 1-4-14. येणारे 6 बॉल आणि करायचे तर 10 धावा. 6 मध्ये धावे समीकरण मैदानावरती शिल्लक राहिले. कोणता संघ या पहिला मॅच मध्ये बाजी मारेल हे आपण शेवटचा ओव्हर मध्ये पाहणार आहोत. दरम्यान ओव्हरला होईल सुरुवात, तोपर्यंत पुन्हा एकदा ऐकूया डीजेला. तीरचा संघ त्यांची रणनीती, त्यांचाही धावफलक जे आहे ते अगदी माफ करा, बोंडवली संघ ज्यावेळी बॅटिंग करत होता 2 षटकामध्ये त्यांच्याही 14 धावा बनल्या होत्या आणि तिथून 9 धावा आल्या. 24 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. आता इथे जर आपण पाहिलं तर समीकरण वेगळं आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये तो धावफलकाचा जो प्रेशर आहे तो प्रेशर नव्हता बॅटिंग करणाऱ्या संघावरती. आता थोडंसं दर्पण आहे, प्रेशर आहे. 6 मध्ये 10चं समीकरण आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव कशा पद्धतीने केला जाईल, इथून क्षेत्ररक्षणाच्या खांद्यावरती मोठं दारोमदार आहे. सर्कलमध्ये कशा पद्धतीने दबाव बनवण्याचा प्रयत्न करेल बोंडवलीचा संघ. ऑन साइडला क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर सर्कलमध्ये तैनात नाहीयेत. ऑफ साइडला जर पाहिलं तर सुनील तेलप तात्याना आपण पाहत त्याचे कव्हर पॉइंटला उभे आहेत. बरोबरीने एक क्षेत्ररक्षक बरोबर पॉइंट मध्ये उभा आहे. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक थोडासा पुढे बदलला जातोय. क्षेत्ररक्षकामध्ये हलकासा बदलाव. 6 मध्ये 10 हे समीकरण. एखादी विकेट आली तर मॅच मध्ये एक उलटफेर, तर दुसऱ्या बाजूला वीरच्या संघांवर वीरच्या खेळाडूंकडे ती जबाबदारी आहे. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे या बॉलवरती. एक सिंगल धाव फक्त या बॉलवरती कंप्लीट होईल, म्हणजे 5 मध्ये 9 समीकरण मॅच मध्ये शिल्लक राहिले. येणारे 5 बॉल आणि 5 मध्ये मॅचला जिंकण्यासाठी तब्बल 9 धावांची गरज. प्रत्येक बॉलवरती एक वेगळं समीकरण आहे. प्रत्येक बॉलवरती एक वेगळं चित्र आहे मैदानावरती. क्रिकेटचं गेम ऑफ चान्स. आलेल्या संधीचं सोनं करणे क्रिकेट आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आले. दुसऱ्या बॉलवर पाहिलं तर केवळ हलक्या हाताने एक चिप केलं बॉलला. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक बॉलवरती आला. सिंगल कंप्लीट. दुसरी धाव अतिशय वेगाने कंप्लीट झाले. हे वैशिष्ट्य राहिलं वीर संघाचं. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजबाब. म्हणजे मोठे फटके जरूर आले नाहीत, म्हणजे चौकारही पाहिले नाहीत, षटकारही पाहिले नाहीत. मात्र हे जे सिंगल डबलचं इक्वेशन आहे त्या मैदानावरती खूप सुंदर पाहायला मिळतं. 4 मध्ये 7. येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 7 धावांची गरज. 4-7ची मॅच आहे. 4-7चं समीकरण आहे. प्रत्येक बॉलवरती आता दोन्ही बाजूने तर दबाव शिफ्ट होतोय. एखादा चांगला बॉल हाताळायचा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कौशलला आपण पाहताय. 4 मध्ये 7चं समीकरण आहे. फटका चांगला आहे. मागे क्षेत्ररक्षक आहे या बॉलवरती चुकी केली आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमा रेषा पार. 4 धावांसाठी 4 रन चौकार. चार मध्ये 7ची गरज होती. एक चांगला फटका आला. तर 3 मध्ये 3 रन बॉल इक्वेशन. आणि ज्याचा मी उल्लेख केला की रायगड प्रीमियर लीग मध्ये नुकतीच एक मॅच पाहिली जिथे MD वॉरियर्स हा संघ मैदानावरती होता. 6 बॉलमध्ये 1 धावाची गरज होती आणि अक्षरशः 6 बॉलवरती पंकज जाधवला नॉन स्ट्राईक एंडला ठेवलं होतं. वेलवलीच्या अजय पाटीलनं तो कारनामा केला होता. 6 मध्ये 1 धाव त्याने डिफेन्स केली होती. क्रिकेट आहे. आता येणारे 3 बॉल आहेत, त्यांनी 3 बॉलवरती 3 धावा करायच्या आहेत. मॅच अजूनही संपलेली नाही, कारण बॉल 3 बाकी आहेत आणि 3 बॉलवरती दोन्ही बाजूने चान्स अजूनही आहे. तुम्हाला आता
क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं दबाव घालणं फार गरजेचं आहे. तिथे तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सर्कलमध्ये काय करताय फार महत्वाचं आहे. म्हणजे सर्कलमध्ये ज्यावेळी तुम्ही दबाव बनवता त्यावेळी आता बॅटिंग करणाऱ्या संघाला विचार करण्यास भाग पडतात. तर येणारे 3 बॉल आणि करायचे 3 धावा. तर लक्ष्मणजी बांद्रे आमशेत यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं देणगी या स्पर्धेसाठी दिली जाते. त्यांचं देखील खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय, कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक प्रायोजकाचे सहभाग आहे, प्रायोजकांचं जे सहकार्य आहे ती देखील मोलाचं आहे. आणि ज्याने मात्र या स्पर्धेसाठी जो अगदी खारीचा वाटा उचललाय ते सर्व आमच्या आयोजकांचं प्रायोजकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी सुरुवातीला आपण स्वागत करतोय. येणारे 3 चेंडू शिल्लक राहिले, त्यांनी धावा करायचे 3. क्षेत्ररक्षणामध्ये कोणताही बदलाव नाहीये. तीच फील्ड प्लेसमेंट या बॉलसाठी देखील आहे. तर कशा पद्धतीने गोलंदाजी होईल बॅटरलाही माहिती आहे गोलंदाजी आता काय होणार आहे, कारण फ्रंट ऑफ द विकेट एक्स्ट्रा खेळाडू आहेत. हलक्या हाताने शेअर केले मागे क्षेत्ररक्षक स्लिप मध्ये जोपर्यंत बॉलला अडवेल तिथून एक सिंगल धावाले. 2 मध्ये 2 हे समीकरण मॅच मध्ये शिल्लक राहिले. येणारे 2 चेंडू आणि मॅचला जिंकण्यासाठी करायचे अजूनही 2 धावा. स्ट्राईक एंडला प्रवीण आहे. प्रवीणनं खूप चांगला खेळ केलाय. येणारे 2 मध्ये 2 ही इक्वेशन आहे या मॅच मध्ये. गोलंदाज कौशलला पाहत आहे. हा बॉल खूप लाजवाब, मात्र पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कहाणी में आणखीन एक ट्विस्ट आलाय. गोलंदाज प्रवीण बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. एक बॉलवरती आता 2 धावा करायच्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण कौशिकचं कौतुक करूयात, कारण आपण सुरुवातीला पाहिलं असेल क्षेत्ररक्षणामध्ये कोणताही बदलाव नाही. सातत्यानं एकाच लेंथ वरती त्याने गोलंदाजी केली आणि बॅटरला एकाच झोन मध्ये खेळण्यासाठी भाग पाडलं होतं. हा बॉल जर पाहिलं तर बॅकफुटला गेले, पॉइंटच्या डोक्यावरून कट करायचं होतं, मात्र पॉइंटला लाजवाब क्षेत्ररक्षण झेल टिपला गेलाय. आणि मैदानावरती एक रोमहर्षक सामना प्रेक्षकांना देखील अनुभवायला मिळतो. येणार 1 बॉल आणि करायच्यात मॅचला जिंकण्यासाठी 2 धावा. एका बाजूला तर कौशिक आहे, तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला आलेला बॅटर आहे. चला कौशिक आहे स्ट्राईक एंडला, गोलंदाजी ट्रॅक वरती कौशल आहे. येणार 1 बॉल कंपल्सरी चेस आहे, स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे आता 1 मध्ये 2 ते गणेश जिमन त्या ठिकाणी सल्ला देत आहेत, कारण एक अनुभवी खेळाडू आहे. शेवटचा बॉल कशा पद्धतीने हातलायचा. आता क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा जर आपण पाहिलं तर थोडासा हलकासा बदलाव आपण पाहू शकतो. दर्शनला ज्याला मात्र थोडंसं पुढे बोलवलं गेलंय. गणेश जिमन जे स्वतः आहेत ते देखील थोडेसे मागे राहिलेत आणि इथून आता 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न होतो. एका बाजूला 2 धावा अडवायचे, दुसऱ्या बाजूला 2 धावा करायचे आहेत. एक क्रिकेट आहे, एका बाजूला करणाऱ्याला थांबवायचं आणि दुसऱ्या बाजूला थांबवणाऱ्याला करून दाखवायचं आहे. 1 टू गो. लास्ट बॉल. 1 मध्ये 2 हे समीकरण आहे मॅच मध्ये. दोन्ही डगआउट मध्ये एक शांत वातावरण. कोणता संघ जिंकेल. शेवटचा बॉल घेऊन कौशिक निघालाय. मिस यावेळी फलंदाज चुकलाय आणि बोंडवली संघ मात्र पहिला मॅचचा विजयी संघ ठरलाय, जो बॅकफुटला होता. मात्र शेवटच्या मोमेंटला विजय प्राप्त करत असताना, या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करत असताना बोंडवली संघाचा खेळ लाजवाब राहिलाय. मुलं मी मांदाटणी संघाला विनंती करेल, क्षेत्ररक्षण प्लीज प्लेस करून घ्या. दरम्यान दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा हलकासा बदलाव. मायक्रोफोनवर आपल्या दरम्यान जोडले जातील मराठीचा आणखी गोड आवाज. आमचे साथी कॉमेंटेटर, आमचे जवळचे मित्र नरेंद्रचे कामतेकर यांना आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये